नमस्कार मित्रांनो, मी उद्या कोर्टातून स्टे घेऊन येतो. एकदा स्टे मिळाला की समोरच्याचं काही चालत नाही. केस टाकली म्हणजे आपोआप स्टे लागतो. अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण यातील किती गोष्टी खऱ्या आहेत? खरंच कोर्टात अर्ज दिला आणि दुसऱ्याच दिवशी स्टे मिळतो का? स्टे मिळाला म्हणजे केस जिंकली असं समजायचं का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायालय एखाद्याला स्टे देताना नेमकं काय पाहतं? मित्रांनो, स्टे ऑर्डर हा कायद्यातील अत्यंत महत्वाचा विषय आहे. पण याच विषयाबाबत सर्वाधिक गैरसमज देखील आढळतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टे म्हणजे काय, तो कधी मिळू शकतो, किती वेळ लागू शकतो आणि स्टे मिळाला म्हणजे नेमकं काय होतं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम स्टे म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टे म्हणजे न्यायालयाने दिलेला तात्पुरता आदेश. या आदेशाचा उद्देश एखादी कृती काही काळासाठी थांबवणे हा असतो. कारण अंतिम निर्णय होईपर्यंत जर एखादी गोष्ट घडून गेली तर संबंधित व्यक्तीचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून न्यायालय काही परिस्थितींमध्ये तात्पुरता हस्तक्षेप करून स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतं. उदाहरणार्थ, समजा एखाद्या जमिनीवर मालकीचा वाद सुरू आहे. एक व्यक्ती सांगते की जमीन तिची आहे, तर दुसरी व्यक्ती त्या जमिनीवर ताबा घेण्याचा किंवा बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळी जर न्यायालयाला वाटलं की अंतिम निर्णय येण्यापूर्वी बांधकाम झालं किंवा जमीन पुढे हस्तांतरित झाली तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, तर न्यायालय तात्पुरती स्थगिती आदेश देऊन टाकतं. म्हणजेच पुढील आदेश येईपर्यंत संबंधित कृती थांबवण्यास सांगितली जाऊ शकते. मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्या. आजकाल अनेक लोक म्हणतात की त्यांनी कोर्टातून स्टे आणला आहे, मात्र अनेक वेळा प्रत्यक्षात त्यांच्याकडे स्टे नसतो. त्यांना फक्त नोटीस मिळालेली असते. नोटीस आणि स्टे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नोटीस म्हणजे समोरील पक्षाला त्याची बाजू मांडण्याची संधी, तर स्टे म्हणजे न्यायालयाचा प्रत्यक्ष आदेश. म्हणून कोणताही दावा ऐकून निष्कर्ष काढण्यापेक्षा आदेशाची प्रत पाहणं महत्वाचं असतं. आता प्रश्न येतो, कोर्ट स्टे देताना नेमकं काय पाहतं? मित्रांनो, केवळ अर्ज दाखल केला म्हणून स्टे मिळत नाही. न्यायालय काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रथमदर्शनी दावा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यायालयाला असं वाटलं पाहिजे की अर्जदाराचा दावा पूर्णपणे निराधार नाही. त्यामध्ये काही प्रामाणिक तथ्य दिसली पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोयीचा समतोल. म्हणजे स्टे दिला तर कोणाला कमी त्रास होईल आणि स्टे न दिल्यास कोणाला जास्त नुकसान होईल याचा विचार केला जातो. तिसरी आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अपरिवर्तनीय नुकसान. म्हणजे असं नुकसान जे नंतर सहज भरून निघणार नाही. जसं जर एखाद्या वडिलोपार्जित जमिनीवर अचानक बांधकाम सुरू झालं आणि ते पूर्ण झालं तर नंतर परिस्थिती पूर्ववत करणं अत्यंत कठीण होऊ शकतं. अशा परिस्थितीत न्यायालयाला तात्पुरत्या संरक्षणाची गरज वाटू शकते. मात्र प्रत्येक प्रकरण वेगळं असतं, म्हणून प्रत्येकाला स्टे मिळेलच असं नसतं. आता सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न, स्टे मिळण्यासाठी किती वेळ लागतो? याचं एकच उत्तर आहे, परिस्थितीनुसार वेळ बदलतो. जर प्रकरण अत्यंत तातडीचं असेल आणि न्यायालयाला प्रथमदर्शनी गंभीर नुकसान होण्याची शक्यता दिसत असेल तर काही वेळा तात्पुरता आदेश कमी कालावधीत दिला जाऊ शकतो. काही प्रसंगी समोरील पक्षांचं म्हणणं न ऐकता तात्पुरता आदेश दिला जाऊ शकतो. मात्र अशी प्रकरणे अपवादात्मक स्वरूपाची असतात. बहुतेक वेळा न्यायालय प्रथम नोटीस जारी करतं, समोरील पक्षाचं उत्तर मागवतं, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं जातं आणि त्यानंतर निर्णय घेतला जातो. यासाठी काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. म्हणून उद्या स्टे मिळणारच अशा प्रकारच्या दाव्यांकडे नेहमी सावधपणे पाहिलं जातं. मित्रांनो, जमीन वादामध्ये एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की एकदा दावा दाखल झाला की व्यवहार आपोआप थांबतो, मात्र वास्तव तसं नाही. फक्त दावा दाखल केल्याने कोणताही स्वयंचलित स्टे लागू होत नाही. त्यासाठी
न्यायालयाचा स्पष्ट आदेश आवश्यक असतो. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, स्टे मिळाला म्हणजे केस जिंकली का? याचं उत्तर आहे नाही. स्टे हा अंतिम निर्णय नसतो, तो केवळ तात्पुरता संरक्षणात्मक आदेश असतो. अनेक वेळा लोक स्टे मिळाल्यानंतर स्वतःला विजयी समजू लागतात, मात्र नंतर अंतिम निकाल त्यांच्या विरोधात देखील लागू शकतो. म्हणून स्टे आणि अंतिम विजय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्टेचा उद्देश फक्त परिस्थिती काही काळासाठी कायम ठेवणे हा असतो. महसूल विषयांमध्ये देखील स्थगितीची मागणी केली जाते. उदाहरणार्थ फेरफार नोंदी, वारस नोंदी, जमीन वाटप, अधिग्रहण किंवा इतर प्रशासकीय निर्णयांबाबत अपील दाखल केली जाते. मात्र प्रत्येक अपील सोबत स्थगिती मिळेलच असं नसतं. संबंधित प्रकरणाला कारणे योग्य वाटली तरच आदेश दिला जाऊ शकतो. आता एक महत्वाची गोष्ट, काही लोक स्टेचा गैरवापर करण्याचा देखील प्रयत्न करतात. कमकुवत दावा असूनही समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र न्यायालय अशा बाबींकडे गंभीरतेने पाहतं. जर खोटी माहिती देऊन किंवा महत्वाची तथ्ये लपवून आदेश मिळवला असल्याचं दिसून आलं तर तो आदेश रद्द देखील होऊ शकतो. आता प्रश्न येतो, स्टे मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक पुरावे. जमिनीचा वाद असेल तर सातबारा, फेरफार नोंदी, खरेदी खत, वारस दाखले, नकाशे किंवा इतर संबंधित कागदपत्रे महत्वाची ठरू शकतात. तसेच तातडीच्या धोक्याचे पुरावे देखील आवश्यक असतात. फक्त भीती व्यक्त केल्याने आदेश मिळत नाही. न्यायालयाला परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आधार दिसणं आवश्यक असतं. समजा एखाद्या जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू झाले, कुंपण तोडलं जात आहे किंवा इतर काही घडत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर मांडले जाऊ शकतात. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टे मिळाल्यानंतर आदेश नीट वाचणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण प्रत्येक आदेशाची व्याप्ती ही वेगळी असू शकते. काही वेळा फक्त बांधकाम थांबवण्याचा आदेश असतो, काही वेळा ताब्यात बदल न करण्याचा आदेश असतो. म्हणून आदेशामध्ये नेमकं काय नमूद आहे हे समजून घेणं आवश्यक असतं. जर कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं तर ती बाब गंभीर ठरू शकते. काही परिस्थितींमध्ये न्यायालय पुढील कारवाईसाठी पाठवते, काही परिस्थितींमध्ये न्यायालय पुढील कारवाई करू शकतं. म्हणून न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करणं योग्य नसतं. आता वास्तव परिस्थितीकडे पाहूया. अनेक लोक वर्षानुवर्षे स्टेवर अवलंबून राहतात. त्यानंतर त्यांना वाटतं की आता सर्व काही संपलं. मात्र खरी कायदेशीर लढाई तेव्हाच सुरू असते, कारण अंतिम निकालासाठी पुरावे, साक्षीदार, युक्तिवाद आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय महत्वाचा असतो. म्हणून हा स्टे केवळ सुरुवातीचा टप्पा आहे, शेवटचा निकाल नाही. या संपूर्ण विषयातून एक गोष्ट स्पष्ट होते, न्यायालय हे भावनांवर नाही तर पुराव्यांवर चालतं. अन्याय झाल्याची भावना असणं पुरेसं असतं. तो अन्याय पुराव्यांच्या आधारे दाखवावा लागतो, तेव्हाच न्यायालय स्थगिती देण्याचा निर्णय करू शकतं. तर मित्रांनो, आता आपण स्टे ऑर्डर म्हणजे नेमकं काय, तो कधी मिळू शकतो, न्यायालय कोणत्या गोष्टी पाहतं, किती वेळ लागू शकतो आणि स्टे मिळाला म्हणजे केस जिंकली असं का समजू नये, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्वाच्या, फायदेशीर आणि जमीन विषयक माहितीसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.